चला सुप्रभात मंडळी. आणि अशा प्रकारे आजचा कितवा चौथा का पाचवा दिवस पाचवा दिवस आणि आज आहे आपली 5 कोशी परिक्रमा. काल आणि परवा आपली 14 कोशी परिक्रमा झाली. आज आपली आहे 5 कोशी परिक्रमा. ती परिक्रमा करू त्यापूर्वी जरा नाश्ता करायला खाली जाऊ. आपल्यासोबत नाश्ता करायला येतं का? नाश्ता करायला आपल्याला नाश्ता करायला आपल्याला खाली जाऊ नाश्ता करू नंतर परिक्रमा निघेल. चला श्री विठ्ठल जय श्रीराम. हां आणि तशी आज आमची पर्वणी आहे का? आज महाराजांनी देवाला काहीतरी जास्तच मिष्टान्न दाखवलेलं आहे. ते आपल्याला प्रसाद म्हणून भेटणार आहे. बोली वेळी करी वेळी बापुडे उत्तर एका क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. बाहेर विचारलेला अधिकारी महापुला कामणीतल्या शिवाय पाया पॅकिंग करा क्षमा. आपली 5 कोशी परिक्रमा निघालेली आहे. पंचक्रोशी परिक्रमा. चला ही पंचक्रोशी प्रदक्षिणा कशी आहे सांगा जरा. ही पंचकृषी अशी आहे का पंचकृषी प्रदक्षिणा करत असताना थांबायचं नसतं, बसायचं नसतं, पाणी प्यायचं नसतं, विश्रांती घ्यायची नाही, अशी परिक्रमा आहे. वा चला प्रयत्न करू आपण संपूर्ण परिक्रमा अशीच करूया काय माऊली. हो आणि प्रभू श्रीरामचंद्र आपल्याकडून अशी करून घेतील. जय ज्ञानोबा तुकाराम. काल जिथून सुरुवात केली होती दशरथ महल तिथूनच आज सुरुवात करायची आहे पंचक्रोशीला 5 कोशी परिक्रमा. विश्वासे अनुभव पाहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम. आपली पंचकोशी परिक्रमा निघालेली आहे. आता हनुमानगडीकडं आपली पंचकोशी परिक्रमा आज पोहोचत आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. सीताराम 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 सीताराम. आलो दान मागायास पुर करोनिया आस. आलो दान
जय श्रीराम. जय श्रीराम. मंदिर है ये लगभग विक्रमादित्य के जमाने का है. 2082 वर्ष हो गया इस मंदिर को. 2082. वाह 2082. वाह वाह, बहुत धन्यवाद जी, आपने जानकारी हमारे लिए दी दी. श्री नागेश्वर मंदिर धाम में हम लोग पहुंचे हैं, जिसका जीर्णोद्धार भारत के सुप्रसिद्ध भागवतकार श्री डोंगरे जी महाराज इन्होंने इस मंदिर का जीर्णोद्धार किया है. हम लोग अयोध्या धाम में नागेंद्र जी मंदिर में हम लोग पहुंचे. अभी हम लोग जा रहे हैं श्री कालाराम मंदिर. कालाराम मंदिर का जीर्णोद्धार भी जिन्होंने किया है उनका नाम है श्रीमद भागवतकार श्री परम पूज्य श्री डोंगरे जी महाराज के समिति के द्वारा इसका जीर्णोद्धार हुआ. ये है कालाराम मंदिर. ये कालाराम मंदिर, ये तो राम रथाचे तवे राम रथाचे केवे अनरथ रुतती केवे. तुका मन चाकोरी सांगे श्री काळाराम मंदिर. वा, तिथं दत्तात्रयाची मूर्ती आहे.
हेच ते बाबा किती हजार रामजप 15 कोटी रामजप हस्तलिखित आणि आपले सर्व धर्मग्रंथ याच्यामध्ये आहेत. याचीच प्रदक्षिणा आपण करत आहोत. खरंच 15 कोटी रामजप लिहिणं हे खूप 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 मोठी गोष्ट आहे. एवढं आपल्याला 1000 लिहायला आपले हात मोडतील, पण 15,000 रामजप खाऊ नये महाराज. वा महाराज वा, काय दिवाळीची तयारी चालू आहे बघा. जय्यत तयारी, जय्यत. उत्सव है वा, अवध में उत्सव है भारी. महाराज काय तयारी आहे? हा, इथं LED चे बॉक्स बघा. अरे बापरे, तिकडं बघितले ते वेगळ्या. खूप खूप जय्यत तयारी. हो, जबरदस्त. काय काय नजारा असणार आहे, नयन रम्य. जबरदस्त जबरदस्त. त्या माणसाचं साला तोडत नाही, काय पण बोला मला. इतकं शक्य काय झालं मग? जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, जय हनुमान, जय सियाराम डॅम. आणि नदीतून अशा प्रकारे इथं पाणी आणलं जातं नव्या घाटाला. नव्या घाटाला पाणी आणण्यासाठी काय डॅम बनवला यो बघा. किती मोठ्या मसनी असतील महाराजाला. जय श्रीराम. आपण पुन्हा आलेलो आहो शरीव घाटावर. शरीव नवा घाट. आपली 5 कोशी परिक्रमा अशी शरीव घाटावरून जाते. नागेश्वरनंतर काळाराम करून असं फिरून शरीव घाटापासून अशी पुन्हा आता आपण लता मंगेशकर चौक आणि तिथून पुढं आता कसं आहे ते बघूया. मला काय माहिती नाही, पहिल्यांदाच करतोय आम्ही पण. बरोबर आहे का नाही महाराज? आणि तुम्हाला सुद्धा पहिल्यांदाच करवतोय. ज्यांनी केलं असेल त्याचा प्रश्न नाही, पण ज्यांनी नाही केली त्याच्यासाठी हा अनुभव. चला, श्री विठ्ठल जय श्री. जल्लोष तयारी. काय शार्फॅन, काय स्टेज. हे बघा, याला काय बोलतात रे? हे रॅलिंगला, हे रॅलिंगला काय बोलतात? जय श्रीराम. आपण आतापर्यंत ह्या जाईंट ट्रस्ट आहेत ना, ट्रस्ट किती बघितले असतील? 15. चालू आहे अजून काम. फक्त किती किलोमीटरच्या अंतरात? तर 2 ते 2.5 किलोमीटर आम्ही चाललोय आता. 2.5 ते 3 किलोमीटर. 3 किलोमीटरच्या अंतरात आम्हाला 15 ट्रस्ट रस्त्यावर लागलेला दिसले आम्हाला. आणि चालू देत पुढं ट्रस्टचं काम. झाडं बघा, डेकोरेशनचं सगळं सामान. किती ट्रस्ट आणलेत ना, किती काय बापरे. रा चला. काल आपली 14 कोशी परिक्रमा काय माऊली आता जिकडे आहे तिकडे समाप्त झाली. इकडून आणि इथून आपण आतमध्ये गेलो. पण 5 कोशी परिक्रमा ही वेगळ्या ठिकाणावरून आत शिरते. इथून नाही शिरत. इथून काल 14 कोशी परिक्रमा मार्ग आत होता आणि 5 कोशी परिक्रमेचा मार्ग थोडा वेगळा आहे. आणि त्याच्यामुळं दोन्ही परिक्रमा आपल्या घडत आहेत. आणि वास्तविक आपल्या 3 परिक्रमा झाल्या. गेल्या वर्षी आपण जी केली ती 84 कोशी परिक्रमा आणि यंदाच्या वर्षी आपण 14 कोशी परिक्रमा जी काल पूर्ण झाली. आणि आज आपण करतोय 5 कोशी परिक्रमा. म्हणजे अयोध्येच्या 3ही परिक्रमा आपल्या खरंच पूर्ण होतील आणि आपलं जीवन धन्य होईल. का आपण अयोध्येच्या 3ही परिक्रमा आपण केल्या म्हणजे मरणाला घोर राहणार नाही. आता असं मेलो तरी हरकत नाही. चला, जय श्रीराम. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल. मंडळी, काल आपण 14 कोशीला गेलतो. तो रोडवर का तिथून असा लेप मारून गेलो नाही का आपण. आणि आता 5 कोशी परिक्रमा तर तिथून नाही जायचं आपल्याला. असं तिथून जायचं आहे उजव्या हाताने. ते बघा, उजव्या हाताने वळेल तिथे. ती कम से कम 15-20 किलोमीटर जास्त आहे ना. 20 किलोमीटर 14 कोशी आणि 5 कोशी जरा टोटल 15 किलोमीटर असेल. तीच जवळजवळ 16 किलोमीटरची. ती 14 कोशी आणि 5 कोशी 15 ते 20 काहीतरी असं. 15 किलोमीटर. 15 किलोमीटर. 15 ते 14 किलोमीटर. वा. इथून 14 कोशीला रस्ता जातो. इथून काल आपण गेलो सगळे. सीताराम 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 सीताराम.
अशा प्रकारे इंडियन ऑयल की तरफ से पीने के पानी की सोय है फिल्टर। इस बात के लिए आप जा सकते हैं। 5 मिनट में हम लोग निकलने वाले हैं। जय श्री राम। अब हम आए हैं दशरथ कुंड। दशरथ कुंड का दर्शन करके सभी यात्रीगण वापस आइए। ये है दशरथ कुंड। अयोध्या पंचकृषीमध्ये ज्यांनी पाण्याची सेवा दिलेली आहे ते हरिभक्तपरायण श्री निलेशजी महाराज दळवी। श्री विठ्ठल जय श्रीराम। काल 14 कोशी परिक्रमा करत असताना आपण ज्या मार्गाने आलो त्या मार्गाचा बॅनर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत दाखवलेला, तो हा बॅनर आहे की नाही। म्हणजे आपण त्या साईडून सरळ आलो, पण आता ही जी आपली पंचक्रोशी म्हणजे 5 कोशी परिक्रमा इथून येते अर्ध्यातून अशी। तर अशा प्रकारे आपली ही 5 कोशी परिक्रमा या साईडून येते आणि इथून सरळ आपली 14 कोशी परिक्रमा येते। आता इथून पुढचा मार्ग जो असेल तो सारखाच असेल कालच्या सारखाच। इथून माझी अयोध्यापुरी दिसते, दाखवतो थांबा तुम्हाला। हे बघा, बरोबर मंदिराच्या मागच्या साईडला आपण पोहोचलो आहोत आता। चला, जय श्रीराम। चला मंडळी, लिट्टी चोखा खायचा, लिट्टी चोखा। आश्रमात आले एक तास जेवण ग्राउंड मध्ये बोलवायचं सर्वांच्या विचाराने। पाहता देवळाची पाठ तीर्थे घडते 360। आणि अशा प्रकारे पुन्हा आपण हे श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या मागे आलेलो आहोत। आता इथून अजून आपल्याला 2 ते 2.5 तास 3 तास पकडा थोडी परिक्रमा बाकी आहे 5 कोशीची। आणि सध्या एवढा ऊन तापले आणि रोड एवढे तापलेत, लय भारी असं। चला, विठ्ठल जय श्रीराम। काय बोलता धनंजय महाराज? मस्त मजा चालली। पायांना मजा येते का तुमच्या? चला चला। नया घाट इथं आपली दिंडी थांबलेली आहे। मस्त सर्वांच्या आंघोळी होतील वारकऱ्यांची, तेव्हा आपली परिक्रमा पूर्ण होतील। पिंड पदावरी पिंड पदावरी दिला आपुले अंतरी, दिला आपुले अंतरी। परिक्रमा पूर्ण आणि रुक्मिणी साहेबांची स्नान चालू आहे। करा, जवळ करा। आज परत तर्पण चालू आहे शरयू मैयामध्ये तर्पण। ब्राह्मण भाऊ आमचा ऐकत नाही। परिक्रमा पूर्ण त्याचा संकल्प सोडताना अयोध्या मंडलांतर्गते संवत्सराणामध्ये सिद्धार्थ नाम संवत्सरे श्री सूर्य दक्षिणायने शरद ऋतौ गुरुस्मरणम रामचंद्र देवता गणपति स्मरणम गणपति स्मरणम अहम करिष्ये। कुंडली कवळदा विठ्ठल
श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की बोला जय श्रीराम। परिक्रमा अपने अपने गुरु जी का ध्यान करिए। गुरु वैष्णव गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने। अशा प्रकारे आपली परिक्रमा पण पूर्ण झालेली आहे आणि आपले स्नान पण झालेली आहेत। मस्तपैकी गंध बिंद सर्व मंडळीने जय सीताराम। चला आपली रुक्मिणी आई साहेब सुद्धा निघालेले आहेत। जय सीताराम जय श्रीराम। चला महाराज अशा प्रकारे आपली परिक्रमा सफल झाली पूर्ण झाली। जय श्रीराम। किती जुना वाडा आहे वाह। श्री जाम जुना आहे जबरदस्त। हा पोचली आहे आपली दिंडी आपल्या धर्मशाळेमध्ये। श्रीराम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम।